काय घेतलं ग तोंडला? छान आहे का? चल ये. ये चल इकडं. ज्ञानदाला खायचा आहे पेरू, तर आम्ही आलोय पेरू बघायला. झाडाला पेरू आहे का? काय ग पेरूचं झाड आहे? बघते मी त्याला पेरू आहे का. हो केवढं मोठं वाघाचं पाऊल आहे. आमच्या इथं ना वाघ आहेत. अहो का पाऊल कसले मोठे आहेत बघा. दीदी मागं थांब, मागं थांब. हो का, हो हे कसलं मोठं आहे, दिसतं का नाही काय माहिती. हो काय वाघाचे पाऊल आहेत हे. अहो काय पण गेलाय असं, मग इकडून आलाय वाटतं आणि इकडं गेलाय. बापरे कसलं मोठे पाऊल आहेत. हो का, हा तर इथून पाऊल आहेत असे. आता कॅमेऱ्यात छोटे वाटतेत पण बरेच मोठे आहेत का. असंच इकडून गेलाय. हे तर किती मोठा आहे. असंच इकडून इकडे गेलाय तो. इकडे गेलाय, इकडून आलाय वाघानं का इकडून असे पूर्ण पाऊल आहेत त्याच्या इकडे गेलाय. आमच्या इकडे वाघ पण खूप आहेत. अहो का पेरू किती आहेत. कुठं गेलं का पेरू. हा का किती छान पेरू आहेत. तोडते ना थांब. का लय पेरूला पेरू आहेत. हा तोडते मी आता. लगेच नाही खायचा, धुवून चिरून खायचा तो. बघ ना कसा गेलाय वाघ तो. हो का पेरू. लय पेरू आहेत पेरूला. हे लय छान आहेत. हा ज्ञानदाला एक दिलाय पेरू मी. आणि अहो का वाघ इकडून आलाय. अहो का हे पाऊल आहेत वाघाच्या. असाच तो ना इकडं गेलाय, इकडं गेलाय. ते वाघाचे पाऊल आहेत. वल्ला असल्यामुळे ते उमटले असतील त्याचे पाऊल. का नाही दीदी, आपल्याकडे वाघ आहेत का नाही. त्याच्यामुळं खूप भीती वाटते रानात जायची. आमच्याकडे वाघ आहेत. कसे पाऊल आहेत बघ ना बाई हे वाघाचे. कसा मोठा असेल ना. इकडून असंच गेला असेल तो, पण इकडून लय भारी उमटले त्याचे पाऊल. कशाच मग काय राही भीती वाटते नाहीत काय होते. मग बघा आमच्या इकडलं वातावरण किती छान आहे आज. आणि आमच्या मालकाने नवीन फोन घेतलाय, त्या फोनमध्ये मी व्हिडिओ बनवलाय. आणि आता ज्ञानदाला पेरू घेतलाय तर जायचंय आपल्याला घरी. पेरू कापून खायचंय ना ग दीदी. चला हा चल.
अहो हे पण पेरूचं झाड आहे, पण सध्या ह्याला पेरू नाही आहेत, छोटे छोटे आहेत. पलीकडल्या झाड आहे तिकडं पलीकडं, त्याला खूप पेरू आहेत. मग हे काय नाही, अंदाने तोच पेरू घेतलाय, तर तिला खायचं आहे आता कापून. पाकुळी आहे दाया दिदी, ती पाकुळी. फुलपाखरू छान किती दिसते गेलं उडत. हा तोंडल्याचा वेल आहे, तोंडला आताच खाल्ला आम्ही. चल घे हातात, चल. तर चला आता आम्ही झाडाचा पेरू आणला होता, तर ज्ञानदाला खायचा आहे. मग देते मी तिला कापून. वरती धर ना थोडा फोन. बघा पेरू किती भारी आहे. आणि ह्या दोघांना पण खूप पेरू आवडतात, स्वराजला आणि ज्ञानदाला. धरणं थोडासा आहे नाही बार, पण मस्त पेरू आहे खायला. तो खायचा मीठ लावून आता ना, मीठ लावून खाणार आहे आता ज्ञानदा. खा ग. बाय बाय लगेच नसतं करायचं, घे फोड. कसं आहे सांगा, गोड आहे का? चला मी पण एक खाते. गोड आहे गोड.